अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 1 जानेवारी 2024 म्हणजे नवीन वर्षातील पहिला दिवस। नवीन वर्ष म्हटलं की नवीन आशा, नवीन आनंद, नवीन इच्छा या आपल्या असतात। आपल्याला असं वाटत की नवीन वर्ष हे माझ्यासाठी खूप चांगलं जाव, नवीन वर्षामध्ये खूप प्रगती व्हावी अशी प्रत्येकाला वाटत असतं। नवीन वर्षात आपण आणि आपल्या कुटुंबाची खूप प्रगती व्हावी आणि आनंद मिळावा अस प्रत्येक व्यक्तीची इच्छा सुद्धा असते। माता लक्ष्मीची कृपा ही आपल्या कुटुंबावती वर्षभर राहो। त्याचबरोबर नवीन वर्षाच्या सुरुवात अनेक जण आपल्या मित्र आणि आपल्या नातेवाईकांचा आयुष्यात प्रगती, आनंद आणि शांती मिलो अशी शुभेच्छा सुद्धा देत असतात। त्याचबरोबर काही लोक धार्मिक स्थळ जाऊन म्हणजे मंदिरात जाऊन पूजा सुद्धा करतात किंवा काहीतरी संकल्प करून दिवसाची सुरुवात जे आहे तिथे करत असतात। असं म्हटलं जातं की जर नवीन वर्षाचा पहिला दिवस हा चांगल्या पद्धतीने जर सुरू केला तर संपूर्ण वर्ष हे चांगल जात। म्हणून आपल्याला या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती खूप चांगली करायचे आहे। उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, जेकर आपण वर्षभर लवकर उठण्याचा प्रयत्न करू। यामुळे सकारात्मक उद्या लवकर उठण्याचा प्रयत्न करा, स्वच्छ आंघोळी करा, आपल्या देवघरात पूजा करा। त्याचबरोबर उद्या एक नारळ घेऊन हनुमाना मंदिरात जा। हनुमाना संकट मोचक, संकट दूर करणारे देवता मानले जातात। यामुळे त्यांच्या मंदिरात जाऊन एक नारळ तुम्ही घेऊन जा। त्याचबरोबर उद्या सोमवार आहे तर शंकराच्या मंदिरात सुद्धा तुम्ही जाऊन दर्शन करू शकता। या दिवशी आपल्याला चुकून ही भांडण करायची नाही। त्याचबरोबर घरात सुद्धा कुठल्याही प्रकारचा क्लेश करायचा नाही। कोणाशी खोटा बोलू नका। अगदी चांगल्या गोष्टी या नवीन वर्षाची आपल्याला सुरुवात करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणारे। आपल्याला उद्या संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। यामुळे वर्षभर माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावती, आपल्या घरावती राहील आणि यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, पतीच अगदी भरभरून प्रगती होईल। नवीन वर्ष हे आपल्यासा खूप चांगल जाईल। यासाठी मी अगदी छोटे छोटे उपाय तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहिती पूर्ण व पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, पहिला उपाय मी तुम्हाला सांगत आहे। तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला सोमवार आहे तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असेल त्या शिवलिंगावती आपल्याला पंचामृतने किंवा शुद्ध पाणीने अभिषेक करायचा आहे आणि जे अभिषेक केल पाणी जे आहे ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे, जेणेकरून भोलेनाथाचा वास जो आहे तो आपल्या घरावर कायम राहील। घरात नकारात्मक शक्तीही दूर होईल आणि आपल्या घरात लक्ष्मी ही कायम स्थिर राहील आणि पैसा येऊ लागेल। तर हा एक उपाय सुद्धा आप उद्या सकाळ करायचा आहे। यानंतर काय करायचा आहे, दुसरा उपाय थोडासा कुंकू घ्यायचा आहे आणि या कुंकवाने लक्ष्मीची पावल जे आहे तर ती आपल्या प्रवेशद्वारावती आपल्याला काढायचे आहे। बाहेर सुद्धा तुम्ही रांगोळी म्हणून लक्ष्मीचे पावल काढू शकतात। त्याचबरोबर एक स्वस्तिक हे आपल्या मुख्य दरवाजावती आपल्याला काढायचा आहे। असं केल्याने वर्षभर माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावती राहते आणि आपल्या घरामध्ये नेहमी बरकत राहते। यासोबत तुम्हाला तुमच्या इच्छाशक्तीनुसार छोटीशी गोष्ट कना आवाजदान करायचे आहे, मग त्या तुम्ही थोडे पैसे दान करू शकतात। व्यक्तीला किंवा दूध, घी, तूप, साखर किंवा पांढरे कपडे, शंख यासारख्या वस्तू ज्या आहे ते तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचे आहे।
असं केल्याने तुमच्यावर वर्षभर माता लक्ष्मीचा हा आशीर्वाद राहील आणि तुम्हाला कधीही पैशाची कमतरताही भासणार नाही। यानंतर पुढ उपाय तुम्हाला करायचा आहे। एक दिवा तुम्हाला उद्या संध्याकाळी लावायचा आहे। तर तुम्हाला काय करायचा आहे? एक मातीचा दिवा घ्यायचा आहे। स्वच्छ धुवून काढा। त्या दिव्यामध्ये दुहेरी का वात करून लावा। 2 वातची एक वात लांब वात बनवायची। यानंतर या शुद्ध गाईचा तूप तुम्हाला टाकायचा आहे आणि हे दिवा जो आहे हा दिवा तुम्हाला केलीच्या झाडाजवळ लावायचा आहे। हा दिवा लावल्यावर ना तुम्हाला भगवान विष्णूचा मंत्र जप करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राही जप केला तरीही चालेल किंवा तुम्हाला इतर कुठला मंत्र येत असेल त्या मंत्रा तुम्ही जप केला तरी सुद्धा चालेल। हा उपाय तुम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी तर केला तर यामुळे आपल्या कुंडली बृहस्पती हा बलवान होईल आणि तुम्हाला धन सुख आणि करिअरमध्ये तुम्हाला लाभचंदकेचा झाडाजवळ एक दिवा हा आवाज लावा। त्याचबरोबर बघा जीवनातील कोणतेही उपासना किंवा कार्य गुरु आणि पालका आशीर्वाद शिवाय यशस्वी होत नाही। तर पहा आपल्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून कोणतेही कार्य करण्यापूर्वी किंवा कोणतेही काम आपल्याला करायला जाय अगोदर आपल्याला आई वडिलांचा आणि गुरुचा आशीर्वाद हा घ्यायला विसरायच नाही। आई वडिलांच्या पाया पडाच आहे आणि आपले गुरु जसे की आता स्वामी समर्थ आहे तर हे सुद्धा तुमचे गुरु असू शकतात। यांचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला घ्यायला विसरायचा नाही आणि यानंतर आपल्याला कोणतीही महत्त्वाची काम किंवा महत्त्वाच्या गोष्टी या करायला जाय आहे। यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी ही आपल्या वती प्रसन्न राहते आणि कधीही आपल्याला पैशाची कमतरता ही भासत नाही। तर बघा सांगितलेप्रमाणे तुम्हाला 2 ते 3 छोटे छोटे उपाय जे आहेत हे तुम्हाला करायचे आहेत आणि असा एक दिवा सुद्धा आपल्याला आवाज लावायचा आहे। आता ज्यांमुळे घरी केच झाड नाही तर बेलाचा झाड असेल तर बेलाचा झाडाखाली लावा। बेलाचा ही झाड नसेल तर तुम्हाला काय करायचं है तुलसी प्रत्येका घरी असते तर असा दिवा तुम्ही तुळशी पाशी सुद्धा लावू शकतात। परंतु ज्यांमुळे घरी केच झाड आहे घराजवळ आहे तर त्यांनी तिथे लावा। ज्यांमुळे इथे नाही त्यांनी बेलाचे झाडाखाली किंवा तुळशी झाडापाशी किंवा शमीच झाड असत तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकतात। परंतु हा दिवा माता लक्ष्मीची कृपा ही वर्षभर टिकून राहण्यासाठी आपल्या घराची मुलांची पतीच प्रगती होण्यासाठी असा एक दिवा हा आपल्याला आवाज लावायचा आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओ लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। चला तर मग भेटू पुढे एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।